मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेताना आपल्याला आपल्या राज्यात दिसतोय। मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागच्या आठवड्यात दिल्लीला गेले। त्यानंतर ते पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात सामील झाले शिर्डी या ठिकाणी। तर दिल्लीला गेले याचं कारण नेमकं ते मराठा आरक्षणासाठी चर्चा करण्यास गेले का? मनोज जरांगे पाटील हे आरक्षण द्या नाहीतर माझं आमरण उपोषण सुरू राहील आणि नंतर हळूहळू हे आंदोलन मोठं होईल असं आव्हान सरकारसमोर ते उभं करताना दिसत आहे। तर सोबतच सरकार पेचात पडलंय का? सरकारला नेमकं समजत नाही आहे की मराठ्यांना आरक्षण नेमकं ओबीसीमधून देता येईल किंवा जे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्या सरकारने दिलेलं जे आरक्षण होतं एसीबीसी त्यातून देता येईल याबद्दल सरकारच्या समित्या आता विचारमंथन करताना दिसत आहे। परंतु मनोज जरांगे पाटील यांनी 30 दिवस आणि प्लस 10 दिवस देऊन 40 दिवस देऊन देखील सरकारने त्यावरती नेमकं काय कामकाज केलं हे आजपर्यंत कुणालाही समजलेलं नाही। नेमकं ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं जे एसीबीसी जे आरक्षण होतं ते मुंबई हायकोर्टात टिकलं होतं, पण तेच आरक्षण हे सुप्रीम कोर्टात दिल्लीच्या म्हणजे आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही। त्यावेळेस नेमकं काय झालं होतं? आता देखील मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का? त्यात कोणत्या कोणत्या अटी आहेत? सोबतच आरक्षण दिलं जाईल पण ते जर टिकलं नाही परत अजून मोठा पेच निर्माण होईल आणि पुन्हा एकदा समाजाच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप या सरकारवरती नंतर केला जाईल। त्यामुळे सरकार घाई गडबडीने सध्या कोणतेही निर्णय घेण्याच्या तयारीत नाही। त्याविरुद्ध मराठा समाज आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे अधिक आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे सरकार अडचणीत आलंय। नेमकं मे महिन्यात आलेला जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा 5 मे रोजी जे मराठा समाजाचं आरक्षण होतं ते रद्द झालं होतं, ते नेमकं कसं रद्द झालं? सरकारला आता देखील आरक्षण देणं शक्य आहे का? त्याबद्दलचं आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या रोखोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा, त्यामुळे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। मराठा आरक्षण याबाबत बोलण्याआधी आपण सुप्रीम कोर्टात 5 मे रोजी दिलेल्या निकालात काय म्हटलं होतं आणि त्याचे परिणाम काय आहेत हे जाणून घेऊ। त्याच पार्श्वभूमीवर ज्या विधेयकावर संसदेत चर्चा चालू आहे त्याबद्दल देखील आपण जाणून घेतलं पाहिजे। देशाची संसद जेव्हा एक कायदा करेल तो एक पक्का कायदा असेल असं आपण म्हणू शकतो। जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सुप्रीम कोर्टाने एकूण 6 मुद्द्यांवरती आपलं मत व्यक्त केलं। त्यानंतर याबाबतचा निकाल आपल्यासमोर आला। त्यातील पहिला प्रश्न होता तो इंदिरा साहनी केसबद्दलचा होता। त्या केसमध्ये त्यांनी जे काही 50% नियम हा पहिल्यांदा उल्लेख केला होता त्या निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे का हा एक मोठा प्रश्न आहे। याचा सुप्रीम कोर्टाने देखील पहिल्यांदा विचार केला। गायकवाड समितीचा जो अहवाल होता त्याचं विवेचन करून कोर्टानं असं मत व्यक्त केलं की कुठलीही विलक्षण परिस्थिती समोर येत नाही, म्हणजे असामान्य परिस्थिती समोर येत नाही, त्यामुळे 50%पेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्र सरकारला करता येणार नाही। फक्त महाराष्ट्र नव्हे तर कोणत्याच राज्याच्या सरकारला करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं मत मांडलं। आरक्षणाच्या कायदेशीर मुद्द्यांना उत्तर हे या विधेयकामुळे मिळू शकतं। आता जे विधेयक मांडलं गेलेलं आहे लोकसभेसमोर त्या विधेयकानंतर राज्यांना ते अधिकार मिळतील का? 50%पेक्षा जास्त आरक्षण ठेवण्याचे हे जे अधिकार राज्यांना मिळाले पाहिजेत, जर असं झालं तर तो एक अडथळा होता तो कदाचित दूर होईल। त्यामुळे एक पाऊल पुढे उचललं जाईल असं आपल्याला म्हणता येईल। जर संसदेत 50%ची मर्यादा वाढविण्याचं विधेयक मंजूर झालं तर इतर राज्यांना आणि महाराष्ट्राला देखील आरक्षण देता येईल। घटना दुरुस्तीमुळे जे अधिकार राज्य सरकारला मिळतील ते मिळाले म्हणून आपण आता मराठा आरक्षण झालं असं देखील म्हणता येणार नाही। त्यात अनेक अजून अडथळे आहेत। 127वी घटना दुरुस्ती बिल त्यांनी संसदेसमोर मांडलेलं आहे असं देखील आपल्याला दिसतंय। सर्वच पक्ष हे बिल पास करायला तयार आहेत का आणि हे बिल एकमताने पास होईल का? त्यामुळे सर्वच राज्यांना 50%पेक्षा जास्त आरक्षण निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त होईल, पण ते बिल संसदेमध्ये बहुमताने दोन्ही सभागृहांमध्ये पास झालं पाहिजे ही एक मोठी अट आहे। पण आपण जेव्हा महाराष्ट्र किंवा मराठा आरक्षणाचा विचार करतो तेव्हा हे बिल पास झालं म्हणजे मराठा समाजाला लगेच आरक्षण मिळेल असं म्हणणं देखील चुकीचं होईल। मराठा आरक्षणाबाबत आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडताना सर्वच वकिलांनी म्हणजे दोन्ही बाजूच्या विरोधात असलेल्या आणि समर्थनात असलेल्या वकिलांनी बाजू मांडली। त्यांनी कोणतीच कमतरता यामध्ये ठेवली नव्हती। परंतु 102वी जी घटना दुरुस्ती आहे त्यातही विभाजित निर्णय आहेत, त्यातही एक कॉम्प्लिकेटेड इश्यू आहेत।
पण याच घटना दुरुस्तीबाबत जो निकाल कोर्टाने दिला त्यामुळे राज्यांना 50% अधिक आरक्षण करण्याचे अधिकार राहिलेले नाहीत। वास्तविकता पाहता केंद्र सरकारने आपली बाजू मांडत असताना सुप्रीम कोर्टासमोर स्पष्ट केलं होतं की आम्ही 102वी घटना दुरुस्ती जेव्हा आणली तेव्हा आमचा उद्देश राज्यांचा अधिकार काढून घेण्याचा नव्हता, राज्यांचे अधिकार अबाधित राहिलेले आहेत असं आमचं मत आहे, असं केंद्र सरकारच्या वकिलांनी त्यावेळेस सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं। असामान्य परिस्थिती असल्यास राज्य सरकार एखाद्या समाजाला आरक्षण देऊ शकतं, पण असामान्य परिस्थिती म्हणजे काय तर महाराष्ट्र थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया, एक असा विचार करूया, एखादं असं राज्य आहे जिथे एका विशिष्ट जाती धर्माची 80% लोक राहतात, एका समाजाची जवळपास 80% समाज त्या राज्यामध्ये आहे, त्या ठिकाणी उर्वरित जे 20% लोक आहेत त्यांना 50% आरक्षण देणे हे चुकीचं होईल। म्हणून त्या ठिकाणी तसं जर काही झालं, आरक्षणाचाच प्रश्न आला तर जास्त आरक्षण कोणाला द्यायचं हा विचार करण्याचा अधिकार त्या राज्यांना दिला गेला पाहिजे। आता मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं तर मराठा समाजाला आजच्या परिस्थितीमध्ये हे विधेयक पास झाल्यानंतर देखील ताबडतोब आरक्षण देणं राज्य सरकारला थोडंसं अडचणीचं आहे, किंबहुना ते अशक्य देखील आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्या निकालामुळे ते अशक्य होतंय। समाजात जेव्हा कुठे मराठा आरक्षणाचा विषय बोलला जातो तेव्हा लोकांची अशी समजूत झालेली आहे की मराठा समाजातील प्रत्येकाला हे आरक्षण दिलं जाईल। आता उदाहरणार्थ एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री किंवा विलासराव देशमुख यांची मुलं यांना हे आरक्षण मिळेल का तर अजिबात मिळणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या निकालात जर आपण पाहाल तर त्यांनी एक पुस्तकातील एक भाग जसा तसा घेतला आहे, ते पळशीकर या लेखकांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मराठा आमदार किती होऊन गेलेले आहेत, खासदार किती होऊन गेलेले आहेत, साखर कारखाने त्यांच्या ताब्यात किती आहेत, सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध राज्यातील संस्था ह्या त्यांच्या ताब्यात किती आहेत, किती मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, किती मंत्री होऊन गेलेले आहेत, अशा पद्धतीची आकडेवारी त्यांनी आणलेली आहे। यामधून असं दिसतंय मराठा समाज म्हटलं की जो पुढारलेला मराठा समाज आहे त्याचाच विचार केला जातो। आज वास्तविक पाहता ही आकडेवारी जी गायकवाड समितीच्या अहवालात यायला हवी होती पण त्यात तो विचार केलेलाच नाही। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हा विचार नक्की करावा लागेल, नेमकी आकडेवारी कशी आणणं गरजेचं आहे। इंदिरा साहनीच्या निकालामध्ये जो 50% नियम आणलेला आहे तर तो नियम डोळ्यापुढे ठेवूनच आणि असामान्य परिस्थिती असल्याशिवाय किंवा दाखवून दिल्याशिवाय अशा पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाचं काय तर कुठल्याही समाजाला मिळणं अशक्य आहे। सुप्रीम कोर्ट ज्या वेळेस असामान्य परिस्थिती किंवा आर्थिक विषय किंवा पुढारलेला समाज असा उल्लेख होत असताना गायकवाड समितीमध्ये आणि जे समर्थनार्थ वकील सरकार दिले होते ते बाजू मांडण्यास असमर्थ ठरले, कारण निकाल हा विरुद्ध बाजूने गेला, मराठा आरक्षण रद्द झालं, कारण त्यांनी फक्त मराठा समाज हा पुढारलेला आहे, मराठा समाज इतके आमदार होऊन गेले, इतके खासदार होऊन गेले, इतके मंत्री होऊन गेले, इतके कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात आहेत, इतक्या स्थानिक स्वराज्य संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत, इतक्या ग्रामपंचायत मराठा समाजाच्या ताब्यात आहे, ही जेव्हा बाजू मांडली गेली त्याच्या विरुद्ध मराठा समाजातील जी लोक आहेत ज्या लोकांनी आजपर्यंत ग्रामपंचायत देखील बघितली नाही, त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे, बऱ्याचशा ठिकाणी आर्थिक परिस्थिती ही ढासळलेली असताना फक्त मराठा समाजाचे आमदार जास्त आहेत, खासदार जास्त आहेत, ही बाजू पक्की बाजू आणि ठामपणे मांडण्यात आली, म्हणून आधी दिलेलं हे मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं। आता सरकार नेमकं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विचार करतंय, ते दिलं तरी न्यायमूर्ती शिंदे यांच्या या समिती पुढे खरंच त्यानंतर परत जर ती केस सुप्रीम कोर्टात गेली की ह्या समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर संदीप शिंदे यांच्या जसा गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टानं तपासून पाहिला तसं संदीप शिंदे यांचा देखील अहवाल तपासून पाहिला जाईल आणि सुप्रीम कोर्टात पहिला प्रश्न निर्माण होईल की संदीप शिंदे यांच्या समितीला मागास ठरविण्याचा, एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचा अधिकार कोणी दिला, हा पहिला प्रश्न सुप्रीम कोर्ट विचारेल। त्यामुळे आता सरकारसमोर एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे। मराठा समाजाला एक स्वतंत्र आरक्षण द्यायचं, पण ते देत असताना 50% मर्यादा ओलांडली जाते। त्यासाठी सुप्रीम कोर्टानं जर 50% मर्यादा ओलांडायची असेल तर संसदेनं बिल पास केलं तरच ते राज्यांना आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला शक्य होईल। धनगर समाज असो किंवा मराठा समाज असो त्यांना आरक्षण देता येईल आणि कुणबी सर्टिफिकेटचं आधी सांगितल्याप्रमाणे संदीप शिंदे आणि जे न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत यांच्या समितीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे का, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो। या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। आपलं या व्हिडिओबद्दल काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा। आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओज लाईक करा। धन्यवाद।